मला तर माहिती पण नव्हतं की बीप अकॅडमी म्हणून आपला पारनाकला अकॅडमी आहे म्हणून. माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बोलवा. किंजल कौशिक राऊत. मला म्हणजे पोलीस बनण्याचं पहिले म्हणजे हे नव्हतं की मी काय करू म्हणून. तर माझं लग्न झालं तेव्हा मी यांना बघितलं तर खूप मेहनत करायची पोलीस व्हायला. पण यांच्याकडे स्टडी थोडी कमी होती. मला वाटलं की हे नाही होऊ शकत. पण यांचं असं स्वप्न होतं की मी तर करून दाखवू. मग असंच आम्ही एक दिवस बसले रूम मध्ये. मला बोलतात की किंजल सांगते पोलीस बनण्याचं माझं स्वप्न आहे, पण तू तरी पूर्ण करून दाखवायचं. मग तेव्हा मी जिद्द पकडली की मला तर माहिती पण नव्हतं की बीप अकॅडमी म्हणून आपला पारनाकला अकॅडमी आहे म्हणून. मग घरून मी असेच निघाले की मी एकदा काहीतरी सकाळी सकाळी आलेली आपल्या पारनाकाला, तेव्हा बघितलेलं मुलांना काहीतरी ग्राउंड करता. मग आम्ही असेच मग इथं पारनाकाला आले, इथं कोण दिसलं नाही. मग तिथे गेले, तिथे कोण दिसलं नाही. मग आपल्या तिथे सेंट मेरीच्या बाजूला तिथे फक्त मला 4-5 मुलं दिसली, ते पण इकडनं. मग तिथे मला अतुल सर भेटले. मग अतुल सरांशी मी बोलली की सर मला अकॅडमीला यायचंय. मग तेव्हा सत्यवान सरांशी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून दिला. म्हणजे माझं म्हणणं काय की जर तुम्हाला करायचं असेल ना तर स्वतः आपण मोटिवेट व्हायला पाहिजे. जसं की कोणी सांगितलं की चल इथे अकॅडमी आहे, तू हे वाच ते वाच, तसं नाही. म्हणजे स्वतःच्या मनातून पाहिजे की मला काय करायचंय म्हणून, नंतर ते करते तसं नाही. प्रश्नपत्रिका पण सोडवायची, मराठी पण वाच, काय त्याचं उत्तर काय, मी पटकन त्याचे उत्तर द्यायची. म्हणजे अभ्यास असा करा की स्वतः मोटिवेट हा. कोणाची म्हणजे आपल्याला सांगायला गरज नाही की तुम्ही अभ्यास करा म्हणून. जर तुम्हाला करायचं असेल दिवस पण नाही बघायचं, रात्र पण नाही बघायचं, फक्त आपलं फोकस स्टडीवर. मी रात्र नाही दिवस नाही काही नाही, कुठे आणि 80 मार्क मिळवले त्या पेपरात. तरी पण एका मार्काने वेटिंग पडली. 123-124 मार्क होते काहीतरी मला, 123. आणि एका मार्काने वेटिंगसाठी मी अख्खं पूर्ण वर्ष घालवलं माझं. म्हणजे एक मार्क आपले इम्पॉर्टंट असतात आणि एक लेक्चर पण असं पहिले तेव्हा पण सांगितलेलं तिथं की 1 मार्क तुम्ही सांगतात की सर सांगतात की एका मार्काला तुम्हाला येईल. काय 1 मार्क, पण ते आपण जेव्हा वेटिंगला पडतो आणि आपण जेव्हा लिस्टमध्ये येत नाही तेव्हा 1 मार्काची किंमत कळते आपल्याला. मी 1 वर्ष पूर्ण घालवलं वेटिंगवर एका मार्कासाठी. आता माझा आता पगार तुम्हाला माहिती असेल, सरांनी सांगितलं पण असेल, तर लोक जॉईनिंग झाले 1 वर्ष अगोदर त्यांची. आता मी 1 वर्ष लेट झाली. आणि आमच्या तिथे कारागृहाला कसं की जॉईनिंग वाईज ट्रेनिंगला पाठवतात. आता जानेवारी जून मध्ये घेऊन गेले काय पाठवलं. म्हणजे 1-1.5 वर्ष मला अजून विदाऊट ट्रेनिंग तिथे जॉब करायला लागणार, म्हणजे ड्युटी करायला लागणार तिथे. मग आपण ट्रेनिंग करून आले की आपलं थोडं म्हणजे इन्क्रीमेंट पण होतो आपला. म्हणजे एका मार्कात एक मार्क इम्पॉर्टंट आहेत. आणि जे सर सांगतात ते स्वतः तुम्ही करा. आणि म्हणजे काही टाइमपास नका समजायचं हे काय ते काय म्हणून. तुम्हाला जे योग्य वाटेल, जर नाही करेल म्हणजे जे तुम्हाला नाही करेल ते पण सरांना विचारा. आणि सरांचं म्हणजे मार्गदर्शन घ्या. सर आता काय करू, मी आता एक्झाम आली जवळ, तेव्हा मला काय वाचू काय नाही वाचू मला काही कळतच नव्हतं. मग सरांना विचार, सत्यवान सरांना पण विचार, बापू सरांना विचार, सर मला आता हे कर आता ते कर. आपण नवीन आहेत म्हणून आपल्याला कळत नाही आपण काय वाचायचं काय नाही वाचायचं ते. म्हणजे सरांचं मार्गदर्शन घ्यायचं. म्हणजे पूर्ण फोकस तुम्ही स्वतःच्या अभ्यासावर ठेवा. खाणं पिणं मौज मजा आहे नंतर. मी फक्त 8-7 महिने मेहनत केली, पण आता एकदम फ्री राहते आणि जीवात राहते. पैशाचं पण खूप हाल केलंय सगळ्या वस्तूचं. पण आता कसं की जर नोकरी लागली नाही, सरकारी नोकरीमध्ये खायची वस्तू नाही मिळत. आपले आई वडील भाऊ बहीण म्हणजे पूर्ण आपली परिस्थिती बदलते एका सरकारी नोकरीने. आता कसं मी ड्युटी करते, मला टाइम भेटतो, मी इथे फिरते तिथे फिरते, हे घे ते घे. पहिले तरी माझी परिस्थिती नव्हती. घराचं पण बघा, नोकरीला जाता काय बस ड्युटी करायची, एन्जॉय करायचं, बस एवढंच आता. म्हणून सांगते एका वर्ष एवढी मेहनत करा की पोलीस होऊनच निघा. नाही तर मग 4-4-5 तास आता एवढं करू नंतर तेवढं करू, नुसतं टाइमपास करून वाया घालू नका. मेहनत करा, एकाच वर्ष एवढं मेहनत करा, पूर्ण फोकस अभ्यासाला, पूर्ण फोकस. बाकीच्या गोष्टीला टाइमपास करायचं नाही. एक मिनिटाने टाइमपास करायचं, 1 मिनिटभर. आता कुठे बसले असेल तर माझं वाचायचे आहे का वाचायचे, याचं बोल पाहिजे. सगळे घरचे बोलायचे पण काय सांगतो 1 मिनिटं बसत नाही, 2 मिनिटं बसत नाही. आणि आमच्या घरी वगैरे पण कोणाचीच नाही, फक्त आपला अभ्यास आहे त्याचा मतलब ठेवायचा. कोणाचा लग्नात नाही, कोणाचं मयतच नाही, कुठेच नाही. कोण लग्न नाही करत, बोलायला काय करते, इंजल कधी आली काय करते. म्हणजे एवढं स्वतःला आपण प्राऊड फील करा. आणि आई वडिलांना खूप आहे. माझी मुलगी पोलीस झाली म्हणजे त्यांचं जे आनंद आहे ते आपलं सुख, आपलं सुख म्हणजे त्यांच्या आनंद ते आपलं सुख. त्यांना जे पाहिजे आपण देऊ शकता. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी तर पोलीस व्हा, पण ज्यांनी तुमच्यासाठी स्वप्न बघितलं तुमच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी मेहनत करा. मी अक्षरशः रात्री लढायची. मी पप्पा आम्हाला कधी भेटायचे कारण ते तुमच्या खूप मेहनत करते. म्हणजे ते तशी बोलतात की माझ्या डोळ्यातून पाणी येऊन जायचं. तेव्हा माझी एक्झाम पण नव्हती झालेली, ग्राउंड झालेली. लोकांना सांगायचे की तुझे खूप मेहनत करते, व्हायला पाहिजे पोलीस. मी स्वतःच मनात पकडलं आणि मी पोलीस संगत दाखवणार. आणि जेव्हा झाली तेव्हा पप्पाने एवढा आनंदात सगळं सांगत होतात माझी मुलगी पोलीस आहे. म्हणजे त्यांच्या आनंद बघा तुम्ही. आणि जर त्यांनी म्हणजे स्वप्न बघितलंय तर तुम्ही स्वप्न त्यांनी बघितले पण पूर्ण करायचं तुमची जिम्मेदारी आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण करून द्या. आणि सर्वात
आणि माझे